जय भीम नमो बुद्धाय, जय संविधान. दिव्या शिंदे, भीमाची वाघीण, भीमकन्या. त्या भीमकन्याला आपल्या बिग बॉसमध्ये एंट्री मिळाली. कारण तिचं कर्तृत्व, तिचं बोलणं, तिचं राजकारणामध्ये नुकतं येणं सगळ्यांच्या लगेच लक्षात आलं. त्याच्यामुळे तिला बिग बॉसमध्ये एंट्री मिळाली. ती खूप खुश, प्रसन्न चेहऱ्याने तिथे एंट्री करून आतमध्ये गेली. गेल्या गेल्या तिला भरपूर काय भांडी दिली घासायला. तिच्या आईने पण एवढी दिली नसेल. दिली, तो टास्क तिने स्वीकारला आणि तिने त्या टायमात भांडी घासून ती मोकळी झाली. सगळी भांडी आणून बाहेर पण ठेवली. धावत सगळं होते, कोण 1 2 3 जोडी दिसले मला. त्याच्यानंतर तिने त्या बिग बॉसच्या घरात अक्षरशः पडून पाठ जमिनीला लावली. आत्ताच कुठे उभी राहते, ती शिक्षणातून मोकळी झाली आणि आत्ताच कुठेतरी उभी राहिली, तिथे एंट्री मिळाली. एवढं मोठं तिचं कंबरडं मोडून टाकलं. बाकीच्या कोणाला या बिग बॉसचा एवढा महिनाभर झाला कोणाला भांडी नाही दिली का? असं ती दिसली का एवढी सुंदर आमची भीमकन्या? आणि ते जाऊ दे, त्याच्यानंतर त्याच बिग बॉसमध्ये 2-3 हात लावून घालायला होती. ती छोटी आहे, तिला नाही जमत आहे. तिने काय सांगितलं, मी छोटी आहे, 15-15 माणसांचं आमच्या घरी काम करतो, इथे पण ती करतेच ना मी, आणि मी नाही जर केलं तर तुम्ही मला मदत करू शकताच ना. हे तिचंच वाक्य आहे ना. आणि त्याच्यानंतर तिला आतमध्ये कोणी नाही कोणीतरी त्रासच देत होतं की भाषण करते, ही असं करते. ते बोलली, ती नका बोलू, ते मी ते घेऊन इथे आले नाही, मला गेम खेळायचं म्हणून मी आले. तरी पण तिला टॉर्चर केलं. त्याच्यामुळे तिला एवढं सगळं कोणी त्रास दिल्यामुळे तिच्या तोंडातून हे सगळं निघालं. तलवार वगैरे, ती तशी नाही आहे, पण तिला त्रास दिला. ती छोटीच आहे ना, नुकती उभी राहते, कुठे 25-30 वर्षाची आहे. एवढा मोठा अनुभव याला. तिच्या डोक्याच्या बाहेर गेल्या तेव्हा तिच्या तोंडातून शब्द निघाले तेव्हा ती बोलले. ते कसं सगळ्यांनी उचलून धरलं, तू धमकी आहे, ही धमकी आहे, ही धमकी. बरं ठीक आहे, या लोकांनी धमकी बोले. बाकीचे सगळे झोपले का? ते लोक कोणी ना बोले धमकी नका बोलू, थांबा, आम्ही तिला सगळं विचारतो. एकीने पण तिला आत्मसात करून तिला विचारलं नाही की तुला कोणी काय त्रास दिला, हे शब्द तुझे का निघाले बाहेर, हे का बोलू नाही शकले सगळे? बिग बॉसमध्ये भरपूर लोक होते ना, तिचे फ्रेंड्स पण होते, तिची चांगली पण होती माणसं, वाईट पण होते. चांगल्या माणसाने का तिला घेतलं नाही आपल्या ह्याच्यामध्ये साच्यात, की तुला आम्हाला सांग, तुला कोणी त्रास दिला? फक्त धमकी आहे आणि त्या भाऊच्या धक्क्यातून तिला बाहेर काढलं. हे सगळ्यांनी बघा स्वीकार केलं. कसं तुम्हाला सहन झालं? तुमच्याबरोबर राहिली ना ती 1 महिना, जरा लक्षात नाही आलं काय तुम्हाला? खूप राग आला आम्हाला.